नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने 14 जानेवारी 2026 रोजी एक राजपत्र निर्गमित करून भूगोटाधारक वर्ग 2 च्या जमिनी भूगोटाधारक वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, संमती दिलेली आहे. या संदर्भातील राजपत्र आपण पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण भूगोटाधारक वर्ग 2 आणि भूगोटाधारक वर्ग 1 च्या जमिनी या संदर्भात माहिती पाहूयात. शेतकरी बांधवांनो, आपल्या सातबाऱ्या उतारावर भूगोटाधारक वर्ग 1 आणि भूगोटाधारक वर्ग 2 अशा प्रकारच्या दोन टाईपच्या जमिनी असतात. भूगोटाधारक वर्ग 1 च्या जमिनीमध्ये शेतकरी स्वतः खरेदी विक्री किंवा जमिनीच्या मालकीचं हस्तांतरण करू शकतो. यावर कुठल्याही सरकारचे निर्बंध किंवा कुठलीही बंधनं नसतात. परंतु भूगोटाधारक वर्गच्या 2च्या ज्या जमिनी असतात यामध्ये खरेदी विक्री किंवा मालकीचं हस्तांतरण करताना विशिष्ट सरकारच्या अटी आणि शर्ती असतात. त्याचप्रमाणे सक्षम जे काय अधिकारी आहेत त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय तुम्ही या जमिनीचे मालकी हस्तांतरण करू शकत नाहीत किंवा खरेदी विक्री करू शकत नाहीत. आता सर्व शेतकऱ्यांनी आपला उतारा पाहायचा. या उतार्यावर जर आपली जमीन भूगोटाधारक वर्ग 2 ची असेल तर ती भूगोटाधारक 1 मध्ये वर्ग करून घेण्यासाठी शासनाने जे काय राजपत्र काढलेलं आहे तो आता आपण पाहूयात. त्या अगोदर आपण भूगोटाधारक वर्ग 2 मध्ये कोणकोणत्या जमिनी येतात पाहूया. यामध्ये आपण इनाम आणि वतन याच्या जमिनी असू शकतात. बघा, इनाम आणि वतनाचे वेगवेगळे असे 16 प्रकार आहेत. त्यामध्ये पाटील, देशमुख, देशपांडे असेल किंवा कोळी इनाम असेल, असे वेगवेगळे या इनामाच्या जमिनी आहेत. या पण भूगोटाधारक वर्ग 2 मध्ये येतात. त्यानंतर कुळ कायद्याअंतर्गत ज्या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत त्या कुळ कायद्याच्या जमिनी येतात. किंवा सिलिंग कायदा, सिलिंग ह्या ज्या मेन गोष्टी आहेत त्या भूगोटाधारक वर्ग 2 मध्ये येतात. त्याचबरोबर काही शर्तभंग झालेल्या जमिनी असतील तर त्याही तुम्ही नियमाकुलन करून घ्याव्यात. म्हणजे त्याचा योग्य तो मोबदला जो काही नजराना आहे तो शासनाला भरून तो आपल्या जमिनी नियमाकुलन करून घ्यावा. या शर्तभंग मध्ये पण काही जमिनी असू शकतात. त्यामध्ये इनामाच्या जमिनी असतील किंवा कुळ कायद्याच्या जमिनी असतील किंवा सिलिंग कायद्याअंतर्गत येणाऱ्या जमिनी असतील, तुकडे बंदी कायद्याअंतर्गत येणाऱ्या जमिनी असतील किंवा शेतकरी नसलेल्या व्यक्तीने शेतजमीन खरेदी केलेली असेल, जी काय सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता तिथेही शर्तभंग होऊ शकतो. किंवा खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी शेतकरी नसलेल्या व्यक्तीने शेतजमिनी घेत असताना काही शर्तभंग केला असेल, म्हणजे योग्य तो मोबदला किंवा योग्य तो नजराना न भरताच हे सगळे व्यवहार केले असतील किंवा जे काही शासनाने घालून दिलेले निर्बंध आहेत ते अटी शर्ती न पाळताच हे सगळे व्यवहार केले असतील तर ती शर्तभंग झालेली असते. ही शर्तभंग आपल्या उतार्याच्या इतर हक्कामध्ये दिलेली असते, ती आपण पाहून घ्यावी. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने जो भूगोटाधारक वर्ग 2 च्या जमिनी भूगोटाधारक वर्ग 1 मध्ये जे काही रूपांतरित करून घ्यायची मुभा दिलेली आहे ते सर्व शेतकऱ्यांनी आपला उतारा पाहावा. जर आपली जमीन कुठलीही शर्तभंग झालेली असेल किंवा भूगोटाधारक वर्ग 2 चे असेल आणि तिला वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असेल तर आपल्या संबंधित तलाठी साहेबांकडे जावं किंवा संबंधित तहसीलदार साहेबांकडे जावं किंवा संबंधित कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आपल्या उताराची प्रिंट घेऊन जावी, त्यांना चौकशी करावी आणि कशा प्रकारे आपल्याला भूगोटाधारक वर्ग 1 मध्ये रूपांतरण करता येईल याची माहिती आपण आपल्या संबंधित अधिकाऱ्याकडून घ्यावी आणि लवकरात लवकर ही जी काय आपली जमीन आहे ती भूगोटाधारक वर्ग 2 मधून भूगोटाधारक वर्ग 1 मध्ये जो काय आवश्यक नजराना भरून करून घ्यावी. आता आपण जो काय राजपत्र आहे ते पाहूया. तुम्ही हे राजपत्र पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं राजपत्र जे की महसूल व दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी पारित केलेलं हे राजपत्र. आणि जे काय प्रारूप नियम आहे या नियमास त्यांनी नाव दिलेलं आहे की महाराष्ट्र शेत जमीन धारण्याची कमाल मर्यादा, त्याचप्रमाणे भूगोटाधारक वर्ग 2 चे भूगोटाधारक वर्ग 2 चे 1 मध्ये रूपांतर करण्याच्या संदर्भात नियम 2026 असं ह्या नियमाला म्हणावं. आता जी मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली तीच माहिती ह्या परिपत्रकात आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे परिपत्रक दिलेलं आहे आणि जे काही रूपांतरित मूल्य दिलेलं आहे म्हणजेच जे काही तुम्हाला नजराना भरायचा आहे, नजराना भरून भूगोटाधारक वर्ग 2 ची जमीन 1 मध्ये करायची आहे. किंवा तुम्ही जर शर्तभंग केलेली असेल तर ते नियमाकुलन करून घेण्यासाठी जो काही नियम दिलेला आहे तो 50% आसपास आहे. हा पाहून ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय GR राजपत्र पाहण्यासाठी तुम्ही मला नक्कीच फॉलो करा, नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.